मोठी मोठी आंबा आहे ती वर झाडाला हे घ्या होय भरलेत आंब आंब्याचा चिक उडतोय ना वा केवढा मोठा आंबा आहे हाय का लय मोठा आहे तो काठीनं पाडायला लागला हाय का पाड ओ हो एक पाडला बघ पाड नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आज तारीख आहे 17 मे 2026 आता आईनं जेवण केल्या नाही अजून करायचे आहे आत्ताशी गोळ तयार केलेत चपात्या बिपात्या अजून करायचे आहे आणि काल अर्जुनला चप्पल आणली नवीन हे काय चप्पल आणली काल बाजारात जाऊन काल शुक्रवार होता ना त्याला चप्पल घालाय नव्हती चप्पल आणली जाऊन 150 रुपयाला चप्पल आहे पण अर्जुन घालून बघ बरं बसते का बसत्या व्यवस्थित बसत्या खट्टमध्ये बसत्या गावाला जाताना घालायची आता नाही घरला चप्पल तुटले ना ठीक आहे बोलू नको चप्पल तुटले हे त्याच्यामुळं त्याला म्हटलं नवीन चप्पल आणा हे काय इथनं फाटले चप्पल इथनं फाटून निघत आले त्यामुळे त्याला नवीन चप्पल आणली पांढरे ते मला पांढरं चप्पल पाहिजे आहे ना ह्याला पांढरं चप्पल आवडतं हे त्यानं चुकून काळं घेतलं आहे नाही तर त्याला पांढरं चप्पल आवडतं हां दाखव एडवान दाखव हे असं करते बघा कधी पण मी व्हिडिओ बनवायला लागलो पण कधी पण असं करत बसते आता आम्ही चाललो आहे कच्चे आंबा आणायला कारण की का त्याचा गोळ आंबा करणार आहे ना हे म्हणजे लय दिवस झालं गोळ आंबा केला नाही कच्च्या आंब्याचा म्हणलं गोळ आंबा कर आम्ही अर्जन मी जाऊन कच्च्या आंबा आणतो म्हणलं अर्जा पिशवी घे रे जरा पिशवी लागणार ना बारक्या आंबा आणायला होय तर खाली आहे हां हां कपाटात आहे वे बघू केवढे बघू बाद झाली एवढी पिशवी काय 4-5 आंबा आणायचे लय नाही खिशात घाल बसते का खिशात पिशवी अर्जुनच्या खिशात सगळं बसतं पिशवी मोबाईल सगळं काही चाललोय बा आंबा नाही कच्चे किती आणू 100 पिशवीत बसतील काय एक 4-5 आणतो गोळ आंबा करा अरे तेवढं जरा झाला की गोळ आंबा बास की 10-12 आणतो एवढे होत आहे गोळ आंबा त्यात आता हे सकाळ सकाळ गार पाणी प्यायला लागलं कशाला पितो सर गार पाणी 1000 वेळा सांगितलं अर्जुन तुला गार पाणी प्यायचं नाही लय सकाळ सकाळ गार पाणी पितोस कोणी हा बघ हो फ्रीज कसा उघडा ठेवलाय बघा दोडका बघतो अर्जुन फ्रीज झाकताना कधी पण व्यवस्थित झाकायचा उघडं ठेवायचं नाही आणि गार पाणी प्यायला लागलं गार पाणी पिऊ नको रे नरड्यात होते लय प्यायचं नसतं गार पाणी चल जाऊया लवकर काय म्हणलं अर्जुन मोळ नाहीत ना आंब्याच्या झाडाला मोळ मारलेली कसली मोळ ती अंगात भूत आले की ते गेले की मोळ मारतात तू झाडाला म्हणून ती मोळ मारल्यात का अंगात भूत भीत येतात ते कसली मोळला काय पण विचारतय तुला नाही माहित मला माहिती आहे ते आमची इथे मारले 4 ठिकाणी तू बघितलं खालच्या मैदानात आंब्याच्या झाडाला मारले नाही आमची इथली बाई आहे ना हा तिला ती बायतीन बाय नव्हती तरी पण तिला बायतीन बाय पोट झालं आता तिला बाय झाली म्हणजे आंब्याच्या झाडाला मारतात तू बघितले तुमच्या इथं होय इथं नाही तसं काय आंब्याच्या झाडाला मारलं मग वडाच्या झाडाला वडाच्या झाडाला वे इथं वेगळं असते इथं कशाला काय मारते आपल्या असून दे कुठं आहे हाय इथं चल की पुढे जाऊया काय बोलत नाही ना नाही रे आपलीच झाड असते नाहीतर आपल्याला आपली झाड नाही नाही काय करत नाहीत रे अरे हिर बघू नको रे मोठी राहिली तू पाहून बसलायस बघ की जाऊन पाणी बिनी तुमच्या इथं आहे का शिर हो कसं पाणी यायला लागले अरे मी येतो की एवढं काय भ्यालायस लय मोठी हिर आहे रे भेटतेच लयच जवळ दाखी हो मी कसं जवळ आले हो केवढी हिर आहे बघ हा बाबा बाबा कसलं पाणी बघ मोठे का नाही खोल हिर आहे तुला पवायली यात हा एवढं भ्यायचं नाही रे बघायचं हे काय एवढं काय भ्यायचं त्याला आता हे भराय किती वेळ लागेल सांग बरं लय वेळ लागेल का भिलास बघायला
लय बेतर आहेत बाबा तू. आमच्याकडे अशी नाही आहेत. मग आमच्याकडे फुल्ल फुल्ल पाणी असते बघायला. पाणी वय आमच्याकडे हे अर्ध नुसती पाणी. अरे आत्ताशी चालू केलंय, परत हे भरणार नंतर. मित्रांनो आम्ही पाक आमच्या गावापासून पाक 2 किलोमीटर लांब आलोय आम्ही आंबा काढाय. पण झाडाला काय एक पण आंबा दिसना. हे काय या पण झाडाला आंबा नाही, ती कुठल्याच झाडाला आंबा दिसना. एक पण आंबा दिसना झालाय. हे बघ या पण झाडाला आलोय, ह्या पण झाडाला दिसना. हो बघ सगळी भरलेत मागं बघ ती. कुठे दिसल्या? अगं ती काम नसते. अहो इथं पण आहे. हा हा हाय हाय हाय, मला वाटलं काय दिसना झाले ना. मग काढ की अर्जा. चल मागं चल की बघ. हाय हाय मोठी मोठी आंबा आहे ती वर झाडाला. हे काय होय भरलेत आंब. ह्याच्यात पाय द्यायचं म्हणजे लय भ्या वाटते गवतात. तिकडं. राहू दे. कुठे गेली बघा हे आंबो मोठी मोठी. दिसला का वर आंब्याचा चिक उडतोय नाही. बघा केवढा मोठा आंबा आहे. हाय का लय मोठा आहे. अर्जा धर. अरे काठीनच काढायला लागले. हाय इधर की तिकडं मागं पिशवीत ठेव. ठीक आहे चिक लागते सगळा. आंबा गोड आहे. गोड आहे ना. तुमच्या इथं असतात का असे आंब? देगोला. गावतात का बघ. लय आंबा आहे तेव्हा. इथं हाय इथं हाय. तो काठीनं पाडायला लागला आहे का. पाड. ओ हो एक पाडला बघ. पाड. अर्जुन टाकला. किती गावलं? हा 2 झालं ना. अजून देगोला काढायचे. अजून किती काढायचे आहेत? अजून 2-3 काढ. माझ्या हाताला येईना रे. थांब थांब ह्यो हाताला येते का बघू. आई शपथ ह्यो पण हाताला येईना. इथं पण 2 आहे ती. आमासनी हाताला आंब येणंच झाली ती, त्यामुळं काठीनं काढायला लावली आम्ही. आहे का अर्जुन पण. हां एक अर्जुनच्या हाताला आला आहे का. कुठं आहे? हां ह्यो एक हाताला येईल माझ्या. येईल का नाही ते पण माहीत नाही. हात उंच केल्यावर या लई करायला लागते. या तशी आला बाई हाताला. म्हणजे तिकडं पलीकडं ही तुम्हाला पलीकडं आहे का नाही. इथं पलीकडं हाताला येत नाही तेव्हा. इथं का नाही इथं पलीकडं हाताला येत नाही ती. इथं चढ असल्यामुळं हाताला येते. बघा ह्यो चढ आहे सगळा एवढा. त्यामुळे इथं उभारून इथं हाताला येते ते आंब काढायला. हो अजून एक पाडला अर्जुन. शपथ मोठा लाट पाडलाय. केव्हा केवढा आहे. ऐ गो लागलं डोक्याला. इधर अर्जुन धर धर अर्जुन लवकर. पिशवी अर्धी भरली आंब्यानं. तुझ्या हाताला येते का बघ. कुठं त्यो. हो माझ्या हाताला आला पाहिजे. इधर घाल पिशवीत. किती जाटलं बघू. अरे बघू रे. मोजू नको म्हणायला लागलाय अर्जुन. बघू किती झालं. हां 4-5 तरी आंब झालं. अर्जुन बाद झालं. चल घरी. बास रे लय काढायचे नाहीत रे कावत्यात परत. हा अर्जुन नादावला आता आंबा काढायला. हा ना हा ना बास बास चल. अरे बास रे बास म्हणता ना. आता काढली पिशवी भरून आंब गोळ आंबा करण्यासाठी. आणि आता मला घरी जाऊन कामाला जायचं ना, त्यामुळे लवकर चाललोय. आणि आता वाजले त्या 9. कारण की मला जेवून बिवून सगळं आवरून कामाला जायचं असते ना. नाहीतर इथं 2-3 तास रानातच फिरलो असतो मी अर्जुनला घेऊन. कारण की अर्जुन कधी रानात फिरला नाही ना जास्त करून. आता येऊ म्हणते हिर बघूया. आत्तानी येताना हिर बघितलेली तरी पण म्हणते अजून हिर बघूया. म्हणजे ह्याला हिरी पण बघायला लय आवडतात. हे धर आंबा आणलं नाही बघ की मोठे मोठे बघ की काढून. बार काही बघ की होईल काय गोळ आंबा. कधी करणार आहे? संध्याकाळी कर.